संक्रांतीच्या सणानिमित्त पुण्यातील तुळशीबाग, रविवार पेठ, गुरुवार पेठ यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये वाण खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत असून यात प्रामुख्याने महिलांची जास्त गर्दी पाहायला मिळते. तिळाचे लाडू, गोड पदार्थ, हळदी कुंकवाचे करंडे या विविध वस्तूंनी बाजारपेठा फुललेल्या आहेत. त्याचबरोबर या सणाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये प्लास्टिकच्या प्लेट्स, छोटी भांडी, टिकल्यांचे पॉकेट, प्लास्टिकचे ग्लास, चमचे, लाटणे बेलन अशा विविध वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्यात. महिला, गृहिणी, स्थानिक रहिवासी आणि लहान मुले मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारात गर्दी करतायत. संक्रांतीच्या काही दिवस आधीपासूनच ही खरेदी विक्री सुरू झाली असून सध्या ती शिगेला पोहोचलीये. वाण सामग्रीची देवाणघेवाण ही परंपरा असल्याने लोक मोठ्या उत्साहाने बाजारपेठांमध्ये खरेदी करतात. बाजारपेठांमध्ये सणासाठी तिळाचे लाडू, पापडी, गूळ, साखरेच्या मूर्ती, हलव्याचे दागिने यांसारख्या परंपरागत वस्तूंना विशेष मागणी आहे. विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन वस्तू सादर करत आहेत. वाण म्हणून उपलब्ध वस्तूंच्या किमती किफायतशीर असल्यामुळे महिलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळतोय. हळदी कुंकवाच्या करंड्यापासून गोड पदार्थांपर्यंत बाजारपेठ फुललेली असून सणाच्या खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पुण्यातील बाजारपेठा रंगीबेरंगी झाल्या असून सणासुदीच्या आनंदात या खरेदीचा विशेष वाटा आहे. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक आणि आधुनिकतेचा अनोखा संगम पुण्यात पाहायला मिळतोय. या सणासाठी बाजारपेठातील तेजीत असून तिळगुळ, हलव्याचे दागिने, पारंपरिक वेशभूषा आणि पतंगांचा जल्लोष या सणाचे वैशिष्ट्य ठरत आहेत. शहरातील लक्ष्मी रस्त्यावर तिळगुळ, साखर फुटाणे व वेगवेगळ्या प्रकारचे हलवे खरेदीसाठी गर्दी झाली आहे. यंदा पर्यावरणपूरक पतंगांना अधिक मागणी आहे, कारण प्लास्टिक मांजावर बंदी घालण्यात आल्याने नायलॉन मांजाच्या पर्यायाला प्राधान्य दिले जाते. संक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी खास हळदी कुंकू समारंभाचे आयोजनही केले जात आहे. काही सोसायट्यांमध्ये पारंपरिक खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी पतंग बनवण्याची कार्यशाळा आकर्षण ठरत आहे. दरम्यान शनिवार वाडा आणि सारसबाग येथे सणाचे खास कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून येथे लोकनृत्य, लेझिम आणि शास्त्रीय संगीताचे प्रयोग पाहायला मिळतात. संक्रांती हा फक्त सण नसून सामाजिक एकात्मतेचा उत्सव असल्याची भावना पुणेकरांमध्ये पाहायला मिळते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश यंदाही हसतमुखाने सर्वत्र पसरतोय.